नमस्कार, मी डॉक्टर हरीश पाटणकर, विद्यार्थी सहाय्यक समितीचा माजी विद्यार्थी. आज जगभरामध्ये ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, जर्मनी, दुबई, रशिया आणि USA ला बोस्टन येथे सुद्धा आपल्या केश आयुर्वेदच्या जगभरात 108 शाखा आहेत. 2022चा बेस्ट आयुष स्टार्टअप अवॉर्ड माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते मिळून या केश आयुर्वेदच्या कार्याचा खरं तर वेगळा गौरवच झाला. पण गंमत माहिती, या सगळ्या कामाची जी बीजं आहेत ती रोवली गेली आमच्या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये. ज्यावेळी आम्ही समितीमध्ये शिकत होतो त्यावेळी स्वच्छता, स्वावलंबन आणि एक स्वयंशिस्त जी तिथे डेव्हलप झाली, तीच शिस्त, तीच गोष्ट आम्हाला या केश आयुर्वेदचा ब्रँड डेव्हलप करताना सुद्धा मदतीची झाली. एवढंच नव्हे, आज त्याच्यासोबतच गोशाळा, गायित्वग्राम, त्यानंतर काय आयुर्वेद आणि आरोग्यवर्धिनी चिकित्सालय संहिता स्मृती फार्माच्या माध्यमातून जगभरात वेगवेगळ्या सेवा पुरवत आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये असताना आदरणीय प्रतापराव पवार सर, जे आमच्या समितीचेही अध्यक्ष आहेत, ते एकदा व्याख्यानाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, टेक अप एनी वन आयडिया अँड डेव्हलप इट. अगदी त्यांचा तोच सिद्धांत आम्ही आयुर्वेदासाठी वापरला. आयुर्वेदा इज अ डेव्हलपिंग सायन्स, टेक अप एनी वन आयडिया अँड डेव्हलप इट. त्यांच्या या सिद्धांताला धरून आयुर्वेदातलं अत्यंत क्षुद्र असं केस रोग म्हणजे केसांचं आरोग्य याच्याकडे कोणीही बघत नव्हतं, त्याचा केश आयुर्वेद नावाचा एक मोठा ग्रंथ तयार केला आणि त्याच्या आज जगभरात 108 शाखा झाल्या. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये होत असलेली गटचर्या, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये स्वयंशिस्तीसोबतच स्वावलंबनाचे दिले जाणारे धडे, ही प्रत्येक गोष्ट आम्हाला आयुष्यात काहीतरी नवनवीन शिकवत गेली. अगदी आदरणीय तांबोळी सरांपासून ते प्रत्येक शिक्षकाने तिथे काही ना काही वेगळी बीजं आमच्या मनामध्ये पेरली. कुठे सरांनी पेरलेली बीजं रशियामध्ये योगासनं करायला मदतीची ठरली. एवढंच काय, पण आजकाल प्रभाकर पाटील सर, चंद्रकांत कुलकर्णी सर, त्याचबरोबर तुकाराम गायकवाड सर या पूर्ण समितीला एका कॉर्पोरेट पद्धतीने वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. या गोष्टीचाही मनापासून आनंद होतो. समितीच्या या सेवा कार्यात गेली 20 वर्ष ग्रुप डिस्कशनसाठी मी सातत्याने जात आहे. समितीतल्या या प्रत्येक कार्यात सहभागी होताना आपण समितीचे एक माजी विद्यार्थी आहोत याचा सुद्धा तेवढाच मनापासून आनंद होत असतो.